ही चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे। माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ही चर्चा गेली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, यापुढेही नाराज नसणार आहे। मी कुठेही नाराज नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी माध्यमांसमोर एक भूमिका स्पष्ट केली आहे। कर्जत खालापूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तटकरे थोरवे समीकरणांच्या चर्चांना आता नवा ट्विस्ट मिळालाय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर अखेर रविवारी स्वतः सुधाकर घारे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सुरू असलेल्या सर्व चर्चांना थेट उत्तर दिले। आमचे नेते सुनील तटकरे आहेत, आम्ही कायम त्यांच्या सोबतच राहणार असे स्पष्ट सांगत त्यांनी पक्ष बदलाच्या चर्चांनाही पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला। घारे म्हणाले, मी पक्ष बदलणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, मी असे कुठेही बोललो नाही। भविष्यात असा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल। दरम्यान आपण काही दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले। नाकावरील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी बोलणे टाळण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे संपर्क कमी झाला होता असे त्यांनी सांगितले। मात्र याच काळात राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या आणि पक्षांतराच्या चर्चा अधिकच रंगू लागल्या। राजकीय विश्लेषकांच्या मते या सर्व घडामोडींमागे रायगडच्या भविष्यातील राजकीय समीकरणांचा मोठा डाव दडलेला आहे। काही महिन्यापूर्वीपर्यंत आमदार महेंद्र थोरवे हे तटकरे यांच्यावर उघडपणे टीका करीत होते, मात्र अलीकडील भाषणांमध्ये थोरवे यांची भाषा मावळ झाल्याचे दिसत आहे। त्यामुळे महायुतीत पडद्यामागे नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली। विशेष म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या राजकारणापासून ते अनिकेत तटकरे यांच्या संभाव्य विधान परिषद प्रवेशापर्यंत अनेक राजकीय शक्यता यामागे जोडल्या जात आहेत। तटकरे आणि थोरवे यांच्यातील वाढती राजकीय जवळीक पाहता राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेते अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे। मात्र सुधाकर घारे यांनी आज माध्यमांसमोर येत मी कुठेही नाराज नाही असे सांगितले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील सावध भूमिका आणि संयमी प्रतिक्रिया अनेक राजकीय संकेत देऊन गेल्याची चर्चा आता कर्जत खालापूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे।